ऐक ना साई, जेव्हा मी मरेल ना, ह्या दुनियात मी नसेन बाळा, जेव्हा तू रडायचं नाही ना बाळा, सारखं सारखं आई आई करू. आई मेली बी तर तुझ्या पाठीशी श्वास कमी घे. मी यमला आणि देवाला सांगेल मला घेऊन चला, पण माझा आत्मा माझ्या पोराजवळ ठेवा. माझ्या पैयाला, माझ्या साईला कोणीच नाही माझ्याशिवाय. माझ्या साईची काळजी तुम्हाला गेली देवा. त्याच्या बाबा, हे जग खूप वाईट आहे. सगळं करत असून मी एकटी आहे देवा, एकटी आहे. माझ्या साईची रक्षा करा देवा. या दुनियात कसं राहायचं, कसं नाही, साईची रक्षा करा देवा. बस मी जेव्हा नाही राहीन ना देवा, माझी एकच इच्छा आहे माझ्या मुलाच्या. आणि साई ऐक ना, मी जेव्हा बी मरण त्या टायमापासून तो शेवटच्या श्वासाला मी शेवटपर्यंत तुझीच राहीन, तुझ्या आसपास राहीन. मी तुला दिसणार नाही, पण मी तुझ्या जवळ राहीन बाळा. तुला फक्त आहे ना एक चांगल्या मुलासारखं बनून तुला अभ्यास शिकायचा. तुझ्या पप्पाची तुझी खूप काळजी घ्यायची. कोणी किती बी सांगितलं तिकडं चल, इकडं चल, समुद्राकडं चल किंवा पाणीकडं चल, तर जायचं नाही बाळा. लाईनीला वाऱ्याला वारं वावताना बाहेर निघायचं नाही बाळा. आणि खूप शाळा शिकायची बेटा, तुला खूप शिकायचं आहे आणि एक चांगला माणूस बनायचं आहे. आणि तुला आहे ना तुझ्या पायावर उभं राहायचं आहे बेटा. एक शाळा शिक, माझी हीच अपेक्षा आहे. शेवटी माझा मुलगा ड्युटीला लागो, चांगली शाळा शिको, त्याचे पप्पा मी राहू नको राहू, पण माझा नवरा आणि माझा मुलगा चांगला राहू, बस हीच माझी अपेक्षा आहे देवा. सगळ्यांना माझं इतकं गुणगुत असून कोणीच कोणाचं नसतं देवा. मला मी जित्तेपणीच मला हा अनुभव आलेला आहे. मी तीळ जळलेले आहे, पण मी कोणाला सांगून नाही दाखितलं. हे मलाच माहिती आहे मी कसे दिवस काढलेले आहे. म्हणून माझ्यासमोर माझ्या बहिणीनं माझ्या मुलाकडं पाठ करून दिली. एका बसमध्ये होतो आम्ही, पण तिनं कधी माझ्या मुलाला जवळ नाही घेतलं. बहिणीची मुलगी बी आणि माझी सख्खी बहीण, आम्ही एक बसमध्ये असून मी तसं काही एक नवरीला ओळखत नाही. पुढच्या सीटवरती होती, मी उभी होते तिच्या पाठीमागं. याच्याहून मी सांगते कोण कोणाचं नसतं. माझं फक्त एवढंच सांगणं आहे माझ्या बाळाला, त्याची शेती आहे गावाकडं, घर आहे, घरात सामान्य भरपूर, त्याला गल्ल्या बोरवाला घर करून द्यायचं आहे. आणि त्याने ना सुखी राहावं त्याच्या पप्पाला आणि त्याला घर. माझ्या नंदाला आणि माझ्या भाषेला एवढंच निवंदने माझं, माझ्या मुलाकडे लक्ष द्या. येता जाता माझ्या पोराकडे लक्ष राहून द्या. बस तुमच्याशिवाय कुठेच नाही. तुला आता मी तर जाईन जगातून निघून, त्याला लक्ष ठेवा तुम्ही.